सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण ऐकत आहोत श्रीकृष्ण भाग 42. या पूर्वीच्या भागात आपण पाहिले की याज्ञिक जे ब्राह्मण होते त्यांच्या सर्व पत्न्या ह्या श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी अत्यंत उत्सुक झाल्या होत्या आणि तळमळीने त्यांनी त्यांचा या सांसारिक जीवनाचा त्याग करून त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यानंतर श्रीकृष्णांनी बऱ्याच वेळेला त्या ब्राह्मण स्त्रियांना समजून सांगितले की तुम्ही आता काय करा की परत जा, ज्यामुळे तुमचे पती तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांनी जो काही यज्ञ चालवला आहे तो यज्ञ सुद्धा तुम्ही गेल्यामुळे योग्य रीतीने संपन्न होईल. तुमचे पती हे गृहस्थाश्रमी आहेत आणि तुमच्या मदतीशिवाय त्यांनी कुठलेही त्यांचे जे धर्मकर्म आहे ते कसे बरे पूर्ण होईल. त्यावेळेला त्या ब्राह्मण पत्न्यांनी श्रीकृष्णांना उत्तर दिले की हे प्रभू, तुम्ही आम्हाला हा असा कसा उपदेश करत आहात, हे काही योग्य नाही. कारण की तुम्ही तर तुमच्या भक्तांचे सदैव संरक्षण करत असता आणि तुम्ही त्यांना शाश्वत वचन देखील देता आणि ते आता पूर्ण करायला तुम्ही पाहिजेच. परंतु तुम्ही आम्हाला हे परत जा असे कसे म्हणत आहात? आम्ही तर तुमच्या या चरण कमळांचा आश्रय घेतला आहे आणि आता आम्ही परत जाणे शक्यच नाही. कारण की आता जर आम्ही परत गेलो तर आमचे पती, आमचे बंधू, आमचे वडील, आमचे मुलं आमचा स्वीकार करणार नाहीत आणि कारण की आम्हीच त्यांचा अगोदर त्याग करून मगच तुमच्याकडे आलेलो आहोत. तेव्हा कृपा करून तुम्ही आता आम्हाला परत जाण्याचे सांगू नका आणि तुमच्या या चरण कमळांचाच आश्रय घेऊन राहण्याची व्यवस्था मात्र करा. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्या ब्राह्मण पत्न्यांना म्हणाले की तुम्ही अगदी निश्चिंत होऊन परत जा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही परत गेल्याच्या नंतर तुमचे पती तुमचा कुठल्याही प्रकारे अव्हेर करणार नाहीत. मात्र तुम्ही गेल्यावरती त्यांना आनंदच होईल आणि तुम्ही माझ्या दर्शनाला आल्यामुळे त्यांच्या बरोबर सामान्य जनांच्या बरोबर सुद्धा जे आकाशामधले देवी देवता आहेत ना, ते देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि ज्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाचा निवास असतो तो भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनतो आणि तो शुद्ध भक्त बनल्याच्या नंतर तो सगळ्यांच्यासाठीच अतिशय प्रसन्नकारक असा होतो. जो कोणी भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करत असतो त्याचं कोणीही शत्रुत्व करत नाही किंवा श्रीकृष्णांच्या सोबतचे जे दिव्य प्रेम शरीर संबंध असतात त्यामुळे देखील आणि श्रीकृष्णांच्या चिंतनातच जे सदैव लीन असतात ते खात्रीनेच श्रीकृष्णांच्या शाश्वत संगतीला नक्कीच लवकरच प्राप्त होत असतात. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी त्या ब्राह्मण पत्न्यांना परत जाण्यास सांगितले आणि श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून त्या ब्राह्मण पत्न्या आपल्या आपल्या पतींच्या जवळ परत गेल्या. त्यावेळेला तेथे गेल्याच्या नंतर तो जो काही यज्ञ होता तो यज्ञ यथाविधी संपन्न झाला. त्या सर्व स्त्रिया ज्या वेळेला श्रीकृष्णांच्या भेटीला जात होत्या तेव्हा मात्र एका ब्राह्मणाने त्याच्या पत्नीला बळजबरी थांबवून ठेवले होते. त्यावेळेला ती भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात एवढी मग्न झाली होती की काय झाले की तिने तात्काळ आपल्या या भौतिक शरीराचा त्याग करून टाकला. अशा प्रकारे त्या ब्राह्मणांच्या पत्न्यांनी भगवान श्रीकृष्णांना आणि बलराम दादांना वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने अर्पण केली आणि घरी गेल्याच्या नंतर सर्वजणांनी आपल्या सवंगड्यांच्या सोबत आनंदाने भोजन केले. अशा प्रकारे ज्या वेळेला ब्राह्मण स्त्रिया घरी वापस आल्या त्यावेळेला त्यांच्या पतींना मात्र राहून राहून या गोष्टीचे वाईट वाटत होते की आपण भगवान श्रीकृष्णांना त्यांनी साधे आपल्याकडे भोजन मागितले होते तरी आपण त्यांना ते देऊ शकलो नाही. या गोष्टीमुळे ते स्वतःचाच धिक्कार करू लागले. त्यानंतर ते ब्राह्मण असे वक्तव्य करत होते की आम्ही एवढे विद्वान कुशल ब्राह्मण असून देखील ह्या आमच्या स्त्रिया बघा या किती भाग्यवान आहेत. यांनी त्यांचे पूर्ण जीवन हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले आणि हे जे काही कौटुंबिक संबंध होते ते देखील संबंध सर्व तोडून त्यांनी भगवंतांच्या चरणांचा सहारा घेतला. पण आम्ही मात्र
भगवंताच्या या बहिरंगा शक्तीने भ्रमितच झालो. सर्वसामान्यपणे स्त्रिया ह्या अतिशय सरळ हृदयाच्या असतात, त्यामुळे कृष्ण भावनेचा त्यांनी अगदी सहजपणे स्वीकार केला आणि कृष्णाच्या प्रेमामध्ये उन्नती केल्यामुळे त्या या जे सर्व काही माया आहे या मायेच्या पकडीतून त्यांना सहजच त्यांनी मुक्ती मिळवली. या मायेमुळे मोठ्या मोठ्या तथाकथित विद्वानांना देखील ही माया पार करणे अतिशय कठीण आहे. त्याच ठिकाणी या स्त्रियांनी मात्र अत्यंत सहजतेने त्या ह्या सर्व मायेतून त्यांनी मुक्ती मिळवली होती. नंतर ते ब्राह्मण बोलू लागले की भगवान श्रीकृष्ण हे यदुवंशामध्ये एक सामान्य बालक म्हणून जरी जन्माला आले असले तरी त्या भगवंताची माया आम्ही काही समजू शकलो नाही. त्यापेक्षा आमच्या ह्या पत्न्या किती थोर आहेत ह्याचाच आम्हाला अभिमान वाटतो की त्यांनी आमच्या या कठोर विरोधाची देखील पर्वा न करता त्या भगवंताच्या भेटीसाठी गेल्या आणि त्यांनी त्यांच्या चरणकमळांची आश्रय घेतला. आम्ही सुद्धा भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळाशी सादर प्रणाम करतो आणि त्यांचा हा जो काही भ्रम उत्पन्न करणारी जी काही माया आहे या मायेच्या संभ्रमात पडून आम्ही आमच्याच कर्मात गुरफटून गेलो आहोत. त्यामुळे भगवंता आम्हाला क्षमा करावी आणि श्रीकृष्णांची दिव्य थोरवी न जाणून घेऊन आम्ही त्यांच्या आज्ञेचे उल्लंघनच केले आहे, असे ते ब्राह्मण वारंवार म्हणू लागले. आणि त्या याज्ञिक ब्राह्मणांना आपल्या या पापकृत्याचा अतिशय पश्चाताप होऊ लागला. त्यामुळे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार करण्याची इच्छा त्यांना होती, परंतु त्यांना मात्र आता कंसाचे भय वाटत होते. त्यामुळे कंसाच्या भयाने ते भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी जाऊ शकत नव्हते आणि त्यांना शरणागत देखील होऊ शकत नव्हते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.